दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरची ही मॅच. गोलंदाज क्रमांक 1 राकेश आलाय. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना भावेश नाईकच्या बॅटमधून येतो हा क्रॅकिंग स्ट्रोक. डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आज चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना 4 रनने धावफलकाचा प्रारंभ झालाय. टीम मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमचा समित पाटील आणि भावेश नाईक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये देखील सामनावीराचा पुरस्कार मिळालाय. भावेश नाईकला ज्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत त्याने एक चांगली झुंज दिली होती. कोलर पद्धतीचा हा बॉल पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केलाय. फिल्डर तैनात होता. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमचे धावसंख्या आतापर्यंत 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक रनच्या साह्याने धावफलक वाढवण्याचा निर्धार घेतलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमने, कारण आज एक नवी कसोटी त्यांच्या समोर आहे. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड मध्ये खेळत असताना एक विजयाची कसोटी मात्र त्यांच्या समोर आहे. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. डीपेक्षा कव्हरला फिल्डर डीप मध्ये बॉल जज करेल. फक्त आणि फक्त एकच सिंगल समितने पूर्ण केले. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 6 रन. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल 4 रन साठी चौकार. तर चला नेक्स्ट मॅच. पेट टीमला आरसीसी पेट या टीमला बाय मिळाली. टायमिंग प्रॉपर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रन मिळतील 6. एस इट इज अ सिक्सर. सिक्स्टीन रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. परंतु या क्षणाला एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 17 रन आतापर्यंत होतात. सेव्हन्टीन रन आतापर्यंत होतात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्पेल नंबर 2 साठी इन्व्हाइट केले. चला टीम कुमार 11 तुर्बे आपण मॅच स्पीड ऑन करा. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. रन मिळतील 6. हा येतोय षटकार. या बॉलवर देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. एक सोपा झेल पकडलाय आणि ज्या विकेट साठी जाळ्या विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. भावेश नाईकची खेळी मात्र संपुष्टात येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 23 रन आतापर्यंत होतात.
एक बॅट्समन गमावल्यानंतर नवीन बॅट्समन कामेश नाईक ज्याने पहिल्या मॅच मध्ये विजयी षटकार लगावला होता. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. एक सिंगल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. समित साठी हा बॉल लॉफ्ट केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, अमेझिंग स्ट्रोक. हा षटकार आलाय. टीमची धावसंख्या 30 रन. आपले इरादे स्पष्ट केले तर समितने देखील ज्या प्रकारे त्यांनी स्ट्रोक केला. चला चेंडूची पूर्तता करा. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. पंचांकडे अशा पण नजरेने पाहिलं. लाईन चांगली होती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा आणखीन एक प्रिन्स ऑफ धारावे समित पाटील इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. टीमची धावसंख्या 36 रन. 36. दोन ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 36. 36 रन आतापर्यंत होतात. शेवटचा एक षटक अजूनही शिल्लक आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचे. चला टॉस साठी यायचंय. चला कुक्षेत टीमचे कॅप्टन आणि शहीद भगतसिंग 11 कळंबोली टीमचे कॅप्टन सनी सिंग आपण टॉस साठी या. वेग भरपूर चांगला होता. थोडस प्रभावित केलं कामेशला, परंतु 1 रन मिळेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 37. 37 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर टायमिंग प्रॉपर. कामेश नाईक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तर मी धीरजजी भोईर यांना विनंती करेन की धीरजजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच जय गजानन कुक्षेत आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये शहीद भगतसिंग 11 कळंबोली. गोलंदाज राहुल आलाय. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या
आतापर्यंत 44. भरपूर चांगला वेग होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. जसा षटकार आला त्यानंतर थोडीशी रणनीती बदलली गोलंदाज राहुलने. प्रत्येक बॉल रिलीज करत जसा टप्पा बदलवला जातो, वेगावर असलेल्या नियंत्रण. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. रनआउटची संधी. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 45. टायमिंग बरोबर होतं. रनआउटची संधी फेकी थोडीशी गच्छा झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला दोन्ही बॅट्समनना. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या होते 47 आणि 48 रनचं टार्गेट असेल तर चला नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल. दोन्ही टीम चे कॅप्टन आपण या 3 ओव्हरची मॅच असेल. चला कळंबोली टीम चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा. बॅटिंग साठी त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. चला तर कळंबोली टीम जशी मॅच संपेल आपण लगेचच फिटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. चला बॉल चॉईस नाही. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि उमेश
बॉलिंग ट्रॅकवर भावेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना आज चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली. वेग भन्नाट होता. पाच रन आतापर्यंत होतात. 48 रनचं लक्ष. भावेश पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे. आणखीन एक पॉवरफुल हिट आणि हा मात्र षटकार आहे. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आता मात्र 11 रन होत आहेत. वेग देखील भरपूर चांगला होता. फक्त आणि फक्त 1 रन या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कोलर पद्धतीचा हा बॉल वेग भन्नाट होता. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 13 रन आतापर्यंत होत आहेत. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. प्रयत्न चांगला परंतु मोक्याच्या क्षणी एक महत्वाचा झेल सोडलाय. जर हा झेल पकडला असता तर या मॅच मध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळेल असते मच्छिंद्र स्मृती धारावी संघ. एक ओव्हरचा खेळ झालाय. आतापर्यंत 14 रन होत आहेत. मॅच ऑन. पुन्हा एकदा फुलटॉस होता. टायमिंग प्रॉपर आहे. एक धाव देखील पूर्ण होते.
चौकार देखील आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 18 रन. या बॉलवर देखील टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू हवेमध्ये पकडला जाईल, कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. ओवेस ने पकडला हा झेल आणि एक दर्जेदार एक चांगला झेल ओवेसने देखील पकडलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. 10 बॉल मध्ये अजूनही 30 करायचे आहेत. नवीन बॅट्समन प्रतीक पाटील आलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. 9 मध्ये अजूनही करायचे आहेत 29 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एक दर्जेदार झेल पकडला प्रिन्स ऑफ धारावे समित पाटीलने. चला नेक्स्ट बॅट्समन राकेश आपल्याला पाहायला मिळेल. वेग भन्नाट होता. जी उंचीची मर्यादा होती ती ओलांडल्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रनची गरज अजूनही आहे. 20 रन आतापर्यंत होतात. 8 मध्ये करायच्यात 28. या बॉलवर लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे. वेग भरपूर चांगला होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही, परंतु लो बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27. 7 मध्ये करायचे 21. टायमिंग प्रॉपर आहे. आणखीन एक समीकरण बदलून गेलंय. शेवटचे 6 बॉल आणि 17 रनची गरज.
Incoming voice call. 6 मध्ये करायचे 17 गोलंदाज दीपक ठाकूर आलाय. 17 वर खतरा कुठल्या टीमला मिळेल? फिल्डिंग करणारा का बॅटिंग करणारा या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. शेवटचे 6 बॉल आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका केला पहिल्या बॉलवर. प्रयत्न चांगला होता. हा येतोय षटकार. सामन्याचं चित्र बदलून गेलं पहिल्या बॉलवर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 11 धावा मॅच मध्ये शिरकाव केलाय कुमार 11 तुर्बे या टीमने. का बॅटिंग करतोय फलंदाज उमेश आपल्या टीम साठी. लॉफ्ट केलाय. झेलची संधी. कॅच ड्रॉप. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅट्समन सेफ आहे. 4 बॉल आणि 10 ची आवश्यकता आहे. चार मध्ये करायच्या 10 रन. मॅच मध्ये रोमांचकपणा वाढलाय. मोठा फटका खेळलाय राकेशने. 3 मध्ये करायच्या त्या म्हणजे 4 रन. तीन मध्ये करायच्या 4 रन. हार मारण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत. या बॉलवर विजय स्ट्रोक आणि आतापर्यंतचा हा 6वा सामना आहे की ज्याचा शेवट षटकाराने झालाय.